मध्ये एका बाजूला असेल श्रेयस 11 तर दुसऱ्या बाजूला असेल शिवशक्ती स्पोर्ट्स. तर लेट्स प्ले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला चेंडू घेऊन येतोय अंकित. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. शॉर्ट बॉल अतिशय भन्नाट वेगाने निघून जातोय. पहिला चेंडू इम्प्रेस केलंय अमितराज चव्हाण याला. अतिशय सुंदर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा अवैध बॉडीपासून दूर ठेवलेला चेंडू. अमितराज यांनी थोडंसं छेडकान करण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी विकेट थोडीशी ओली असल्यामुळे या ठिकाणी अतिशय वेगवान चेंडू निघून जात आहे. अंकित देखील चालू 5-6 महिन्यामध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये येतोय. दुसरा चेंडू राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल हा देखील अतिशय सुंदर चेंडू. पूल करायचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने, परंतु विकेट ओली असल्यामुळे या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू निघून जात आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. कालच्या सत्रामध्ये देखील अंकितने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येतोय अंकित पाटील. बॉलर तयार. राईट मोर द विकेट. मारा करेल अमितराज चव्हाण यांना. थोडासा या ठिकाणी डाव्या इष्टीच्या बाहेर असलेले चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी संघाचा श्री गणेश होतोय. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुढचा चेंडू. बॉलर तयार. अंकित पाटील निघालाय. हा देखील शॉर्ट बॉल. एक मोठा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय सुंदर बॉल इम्प्रेस केलाय अमितराज चव्हाण याला. एक मोठ्या बॅट्समनला थांबवून ठेवलंय, परंतु या ठिकाणी थोडासा मैदानाचा विचार करून या ठिकाणी खेळावं लागेल अमितराज चव्हाण याला. आणि तो जाणतो, नक्कीच एक अनुभवी खेळाडू आहे. कालच्या सत्रामध्ये ज्या 3 मॅचेस जिंकल्या त्या 3 मॅचचा सामनावीरचा मानकरी ठरलेला अमितराज चव्हाण. अंकित निघालाय. राईट ओव्हर द विकेट. मारा करेल अमितराज चव्हाण याला. शॉर्ट बॉल. पूल केराय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउंड. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. बॅटिंग करतोय अमितराज चव्हाण. शॉर्ट बॉल होता. थोडासा लेग स्टिकच्या बाहेर असलेले चेंडू फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केला आणि चेंडू निघून गेला. या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय सुंदर चौकार प्राप्त झाला. या चौकाराने या ठिकाणी अमितराज चव्हाण यांचा कॉन्फिडन्स नक्कीच बिल्ड झाला असेल. थोडासा दिशा भरकटला आणि त्याचमुळे त्याचा फायदा घेतला अमितराज चव्हाण यांनी. अतिशय सुंदर बॅटिंग अमितराज चव्हाण. पुढचा चेंडू अंकित पाटील याचा. राईट मोर द विकेट. मारा करतोय अमित यांना. अतिशय सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. चांगला कमबॅक केलाय अंकित पाटील यांनी. अतिशय सुंदर गोलंदाज. एक प्रामाणिक खेळाडू म्हणून नक्कीच उदयास येतोय. एक अष्टपैलू, विशेषतः अष्टपैलू खेळाडू म्हणून कालच्या मॅच मध्ये सामनावीरचा मानकरी ठरलेला हा खेळाडू म्हणजे यंगस्टर विरुद्ध या ठिकाणी एक लिजंड खेळाडू. सुंदर, अतिशय सुंदर. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. अवैध बॉडीपासून हा चेंडू दूर ठेवला होता, म्हणजेच वाईडलाईन गोलंदाजी केली अंकित पाटील यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन म्हणून हा उदयास येणारा खेळाडू. मॅन फ्रॉम शिबेवाडी गावचा हा एक उगवता सितारा म्हणून त्याला पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याचं नाव होईल. पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. एक तिखट मारा पाहिला पण अंकित पाटील याचा. आणि दुसरं षटक घेऊन येईल दीपक लोहार उर्फ बुमरा या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. त्याला सद्गुरू बाबा महाराज स्पोर्ट्स मधून आपण खेळताना पाहतो. आणि स्ट्राईकला असेल तो शेळकेवाडी गावचा कोनूर हिरा मिस्टर सुनील चाळके. पहिलाच चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, परंतु या ठिकाणी फेकी खराब असल्यामुळे या ठिकाणी 1 धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होत आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक्स्ट्रा एफर्ट लावला होता त्या खेळाडूने आणि चेंडू स्किट होऊन कीपरच्या वरून निघून गेला.
सुनील साळके मिस्टर KGPL रणवीर स्पोर्ट्सचा हा खेळाडू आज श्रेयस 11 या संघामधून खेळतोय. अतिशय सुंदर स्ट्रोक चेंडू जातो तो मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी मुकेश आहे. सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर कंट्रोल ठेवलं स्वतःवरती आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी नक्कीच त्याने 3 धावा 2 धावा या ठिकाणी वाचवल्या. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि स्टंपा देखील उडवल्या होत्या, परंतु तोपर्यंत या ठिकाणी अमितराज चव्हाण आपल्या पॉपिंग स्क्रीज मध्ये अतिशय सुखरूपपणे पोहोचला. तर विकेटचं महत्त्व जाणतो अमितराज चव्हाण. आपण क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानतो आणि जर रनआउट झालं तर एक मोठा बॅट्समन नक्कीच पश्चाताप करतो. तर रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. तर विकेटचं महत्त्व खूप मोठं असतं, कारण या ठिकाणी आपल्याला एकच चान्स असतो, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर आमचे छोटे बंधू संपूर्ण नवी मुंबई तसेच मुंबई गाजवणारा एक गोड आवाज व्हॉइस ऑफ द कराड आशिष चोरगे या ठिकाणी येतोय आणि दिस इज नो बॉल नो प्लस षटकार. सुनील साळके हा देखील एक वेगवान चेंडू, परंतु या ठिकाणी डाव्या इष्टीच्या बाहेर असलेले चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल असेल आणि त्याचबरोबर फ्री हिट देखील अजून कंटिन्यू असेल. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न होता. दीपकचा हा देखील फुलटॉस चेंडू, फुलटॉस होता, त्याला या ठिकाणी माफी नाही. चेंडू जात आहे काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरून. सुनील साळकेच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. डीजे अनुभव यावा यासाठी या ठिकाणी आपण रबर बॉल या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करतो आणि वरुण राजाचं देखील आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरामध्ये. सुनील साळके नक्कीच बरसतोय. दीपक निघालाय राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल होता परंतु एक वेगवान चेंडू, परंतु या ठिकाणी विकेट किपर कडून होतय चूक आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी धावा नव्हत्या या स्लिक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल आणि आता स्ट्राईकला असेल तो एक बाहुबली खेळाडू अमितराज चव्हाण, ज्याने कालच्या सत्रामध्ये संपूर्ण फॉर्मॅटमध्ये राज केलं होतं. आपल्या वैयक्तिक 96 धावावरती तो खेळला. यस 100 धावावरती तो खेळला. शॉर्ट बॉल पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे. चांगलं त्यांनी बॅकअप केलंय. दरम्यान एक धाव मिळेल या स्ट्रोक वरती. अक्षरशः कालच्या सत्रामध्ये अमितराज चव्हाण यांनी राज केलं. संपूर्ण मैदानामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. धावसंख्या जाऊन पोचते ती 25च्या घरामध्ये. दीपक निघालाय. सुनील साडे शॉर्ट बॉल हा देखील चेंडू जातो तो फाईन लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू अडतोय, तरी पण 2 धावा मिळतील नक्कीच. सुनील देखील या ठिकाणी चेंडूचा या ठिकाणी वेगाचा वापर करून अतिशय सुंदर या ठिकाणी बॅटिंग करतोय. तोपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत.
धावसंख्या होते 27 धावा. नेक्स्ट बॉलर येईल मुकेश पवार, फिरकीचा जादूगार म्हणून या ठिकाणी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, एखादा वेगवान चेंडू, एक म्हणजे एक मिश्रित गोलंदाजी म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल, राईट मोर द विकेट मारा करतोय मुकेश पवार. त्याचा सामना करेल अमितराज चव्हाण. पहिला चेंडू एक वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळला मुकेश यांनी, परंतु खराब कलेक्शन आणि या टीमचं थोडंसं ड्रॉबॅक असेल शिवशक्ती स्पोर्ट्सचं, कारण या ठिकाणी जवळजवळ 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी ॲड केल्यात. क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची असते, कारण कालच्या सत्रामध्ये देखील पाहिलं तर आपण साईश वॉरियर्स या टीमच्या सर्वच मॅचेस या ठिकाणी अतिशय चित्तथरारक झाल्या. एक एक रन्स त्यांना खूप खूप महत्त्वाची होती. तर क्रिकेट हा अनिश्चित खेळ मानला जातो, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट मित्रांनो. आणि त्याचमुळे या ठिकाणी असंख्य भारतीय तसेच संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचे फॅन्स फॉलोअर्स खूप आढळतात. असंख्य भारतीयांच्या हृदयावरती राज करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा देखील शॉर्ट बॉल, या ठिकाणी फाईन लेगला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता सुनील यांचा. पंचांना विचारणा केली होती, परंतु या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी अपील या ठिकाणी थोडीशी खालीच केली. तर अतिशय करडी नजर या ठिकाणी आपण पाहतोय रुपेश सावंत सरांची. पुढचा चेंडू या ठिकाणी आय थिंक बॉडीला ब्रश झाला होता. चेंडू जातो तो फाईन लेग रिजन मध्ये. यस, एक धाव नक्कीच ऍड होईल संघाच्या खात्यामध्ये. बॅटकट होता आणि आता स्ट्राईकला असतील तो कालच्या सत्रामधील एक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अमितराज चव्हाण. सामना करतोय मुकेश पवार याचा. मुकेश निघालाय, राईट मोर द विकेट मारा करतोय क्विकर वन. यस, नक्कीच, यस, थँक्यू व्हेरी मच अमितराज चव्हाण. याला मोठा खेळाडू का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण. या ठिकाणी बॅटला थोडासा चेंडू या ठिकाणी ब्रश झाला होता, परंतु या ठिकाणी खिलाडूवरती दाखवली अमितराज चव्हाण यांनी आणि स्वतः बाद दिलं. तर अमितराज चव्हाण याचं संपूर्ण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि अशीच खिलाडूवरती अशीच स्पोर्ट्समन स्पिरिट आपण जर दाखवली तर नक्कीच मोठे खेळाडू होते. आणि यंगस्टर खेळाडूंना हे एक उदाहरण असेल मित्रांनो, की आपण मैदानामध्ये कसं या ठिकाणी रिॲक्ट व्हायचं असतं. आपली विकेट खूप महत्त्वाची असते, परंतु आपण या ठिकाणी क्रिकेटचा नियम मित्रांनो कधीच तोडायचा नसतो. आणि क्रिकेटशी जर प्रामाणिक राहिलात, या मातीशी जर प्रामाणिक राहिलात, तर ही माती कधीच तुम्हाला धोका देणार नाहीये. एक वेळेस तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड धोका देईल, पण नक्कीच तुम्हाला क्रिकेट कधीही धोका देणार नाही मित्रांनो. त्याचमुळे या ठिकाणी अमितराज चव्हाण यांनी आपला खिलाडूवरती पण आपली स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं. आणि अमितराज चव्हाण याची जागा घेण्यासाठी येतोय तो एक अष्टपैलू खेळाडू रुपेश भावके. मुकेश पवार यांनी एक मोठा मासा गळाला लावला आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. हा देखील अतिशय सुंदर चेंडू, एक सबमरीन बॉल पडल्यानंतर खाली राहिलेले चेंडू, जमिनी लगत गेलेले चेंडू. जशी या ठिकाणी समुद्रात पाणबुडी समुद्र लगत निघून जाते ना, तसाच हा चेंडू या ठिकाणी जमिनी लगत निघून जातो. त्याचमुळे या चेंडूला सबमरीन बॉल म्हणून या ठिकाणी उल्लेखलं जातं. एक मिश्रित गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. नक्कीच ब्रेक थ्रू म्हणजेच थोडासा आपल्या धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलं या ठिकाणी मुकेश याने. हा थोडासा वेगवान चेंडू होता, परंतु दिशा भरकटला आणि हा वाईट बॉल असेल. पुढचा चेंडू जातोय तो या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने, पॉइंट अँड थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं फिल्डिंग करतायत ते फिल्डर केशव भाऊ. कालच्या मॅच मध्ये अतिशय भन्नाट त्यांची बॅटिंग आपण पाहिली, तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32च्या घरामध्ये. म्हणजेच थोडासा धावाला लगाम लावण्याचं काम या ठिकाणी मुकेश पवार यांनी केलंय. फक्त 4 धावा खर्च करत एक मोठा मासा गळाला लावला मुकेश पवार यांनी.
आपल्याला या ठिकाणी फिरकीचा जादूगार म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश केलं मुकेश पवार यांनी. एक मोठा खेळाडू आणि एक प्रामाणिक खेळाडू म्हणून त्याला आम्ही नेहमीच ओळखतो. क्रिकेटमध्ये नेहमीच तो सर्वच खेळाडूंचा मान राखतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रुपेश पाटील सर, नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव गाजतं आणि अतिशय शांत संयमी समालोचक रुपेश पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर हार्दिक हार्दिक स्वागत सर आणि शुभ सकाळ तुम्हाला. चला सामना स्पीडअप घ्या आणि शेवटचं षटक घेऊन येईल केशव पवार. कालच्या मॅच मध्ये अक्षरशः अतिशय सुंदर बॅटिंग त्यांची आपण पाहिलीत आणि सामना त्यांनी खेचून आणला असे केशव पवार. मला जवळजवळ त्यांनी 25 धावा कुठल्या. एक चांगला खेळाडू, गोलंदाजी देखील सुंदर करतात. पहिल्या चेंडूवरती चढवला, हल्ला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. रुपेश भावके यांच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. अतिशय सुंदर पंचांची भूमिका त्यांच्या मार्फत आपण नेहमीच त्यांना पार पाडताना पाहतो. चेंडू जातोय तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. यस, सुनीलने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. सुनील चाळके, मॅन फ्रॉम शेळकेवाडी गावचा हा कोहिनूर हिरा, एक अष्टपैलू खेळाडू, मिस्टर KGPL, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे त्याने. आज तो श्रेयस 11 या संघामधून खेळतोय आणि नक्कीच संघाला या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं त्याचं काम असेल. हा थोडासा अवैध बॉडीपासून खूप लांब असलेला चेंडू पंच शिवराम मोहिते सरांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. म्हणजेच लाईन टू लाईन गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. परंतु या ठिकाणी एक मोठ्या खेळाडूचा थोडासा प्रेशर असतो, परंतु क्षमता आहे या ठिकाणी केशव भाऊ यांच्याकडे. फुल टॉस चेंडू होता, परंतु या ठिकाणी हा देखील चेंडू थोडासा दिशा भरकटले. डाव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू व्हाईट बॉल घोषित केला. आणि या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी ग्राउंड ओला असेल किंवा पाऊस पडलेला असेल तेव्हा या ठिकाणी गोलंदाजी करण्यास खूप अडचण येते. गोलंदाजीच्या हातातून चेंडू सटकतायत, कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं आणि तसंच कंट्रोल करणं गरजेचं असेल केशव यांना. केशव निघाला तर राईट आर्म राऊंड विकेट. या ठिकाणी चेंडूवरती चढवला, हल्ला, चेंडू जातोय समोरच्या दिशेने. सुनील चाळकेच्या बॅट मधून येतोय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा षटकार, 6 धावा.
हा देखील व्हाईट बॉल. थोडासा प्रेशर पाहतोय आपण केशव यांच्यावरती. आणि मित्रांनो अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मोठमोठ्या गोलंदाजांच्या वरती देखील प्रेशर येतो, परंतु या प्रेशरमधून या ठिकाणी मार्ग काढणं खूप गरजेचं असतं. लागोपाठचे या ठिकाणी हल्ले चढल्यानंतर थोडंसं केशव यांच्यावरती दबाव येतोय, परंतु त्यांच्याकडे अनुभव आहे, अनुभवाचा भरणा असेल आणि तोच अनुभव या ठिकाणी त्यांना पणाव लावावा लागेल. हा सुंदर चेंडू, चांगला कमबॅक केलाय केशव यांनी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि सुनील चाळके यांचा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतोय सुनील चाळके. ज्यावेळी या ठिकाणी चौकार षटकार प्राप्त होत नाही तेव्हा त्या ठिकाणी सिंगल डबल देखील घेतो आणि ही खासियत आहे सुनील चाळके याची. विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय मोठं या खेळाडूने यश प्राप्त केलंय सुनील चाळके यांनी. शेवटचा चेंडू बाकी असेल, पाहूया काय होत आहे. लोअर फुल टॉस, त्याला फेकून दिला या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहे, सुंदर फिल्डिंग करतोय अंकित पाटील. सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर फिल्डिंग केली अंकित याने. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय, परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय या ठिकाणी रुपेश. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर श्रेयस 11 या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. येस सर, कॉल काय असेल? सर या चेंडूवरती धावा किती असतील? 2 धावा ना? यस, थँक्यू. 2 धावा सर पळून काढलेत. ओके सर. तर यस, नेक्स्ट मॅचचा टॉस होतो या ठिकाणी 2 तगड्या टीम्स मध्ये. एका बाजूला असेल साईश वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला असेल SD ब्रिगेड. चला 2 संघनायकांनी या ठिकाणी टॉस करून घ्यायचंय. बंटी टॉस करून घ्या. आणि आदित्य शेळके. तर यस, धाव संख्या झाली ती 54 धावा. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असेल. 53 धावा झाले तर जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असेल शिवशक्ती स्पोर्ट्स या टीमला. तर नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी प्रवीण शिबे आबा यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 2 तगड्या टीम्स मध्ये टॉस होतोय. SGM SD ब्रिगेड विपक्ष साईश वॉरियर्स. 2 टीम्स मध्ये हा टॉस होतोय. धाव संख्या झाली ती 54. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असेल. तर टॉस स्विंग झालाय आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी SD ब्रिगेडने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. येस, थँक्यू. आणि यानंतर समालोचन आमचे छोटे बंधू द व्हॉइस ऑफ द कराड आशिष सोरगे करतील. तर मी त्यांना विनंती करतो की यानंतरचं समालोचन आपण करावं. थँक्यू. धन्यवाद मारुती चोरगे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मी आशिष सोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण अनुभवतोय कालच्या दिवसापासून, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराड रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आजचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ असेल
जो ही चमचमती ट्रॉफी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याच्या रूपामध्ये तयार केलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय व्यासपीठावरती. उत्सुकता प्रत्येकाला आहे कोणता संघ असेल जो मात्र ही ट्रॉफी विजयी होईल, चॅम्पियन संघ असेल. प्रत्येकाच्या नजरा असतील. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया सेकंड इनिंगकडे. शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव विरुद्ध श्रेयस 11 या दोन संघांमधली ही मॅच. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. लक्ष आहे 55 धावांचं. लक्ष 55 धावांचं. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि तर जाऊया पहिला बॉल. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. ऑन साइडला खेचून काढलाय. भव्य स्वागत. पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. अगदी किशोर पवार आपण पाहत मुकेश. ओ हो त्रिफळाचित. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट. आणखीन एक विकेट गॉन. गोल्डन डकचा शिकार मुकेश पवार. बॅक टू दी डगआउट. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सचिन जाधव. मोहनराव नायकवडी मामा संस्थापक यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. ओहो ही हॅट्रिक होईल का कालच्या दिवसामध्ये. डेड बॉलचा इशारा अंपायरचा.
कालच्या दिवसामध्ये प्रमोद देसाई यांनी मात्र हॅट्रिक घेतली होती. आजच्या दिवसामध्ये सचिन जाधव हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पाहूया हॅट्रिक होईल का. हॅट्रिक बॉल. हो खूप चांगला बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर राईज होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. हा बॉल डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी सचिन जाधव, मॅन फ्रॉम गोटेवाडी गावचा हा सुपुत्र मात्र आज श्रेयस 11 संघाकडनं मात्र खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतर जे 3 बॉल अगदी काय कमबॅक केलंय, कौतुक करावं लागेल. हो यावेळेस पत्र पहा, खराब लाईन आणि लेंथ, थोडासा बॉल हातातून स्किट होतोय. white+1 2 धावा मात्र धावफलकावरती जरूर ऍड होतील आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ह्या धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 8 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसापासून जयदीप पवार सर गुणलेगावच्या भूमीपेठ मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमच्या समवेत नक्कीच जोडले गेलेत. खूप चांगली गुणलेगावची भूमिका. हो यावेळेस मात्र पहा अगदी ड्राईव्ह जरूर केलाय. आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा या बॉलवरती मात्र नक्कीच मिळाल्यात. एसबी न्यूज चे पत्रकार आदरणीय संजयजी पाटील सरांचे ते शुभागमन झाले. त्यांचा मी ते करतोय सहर्ष सुस्वागतम. नक्कीच जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल असेल. आपल्या मनापासून इथे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोनला. हो आणखीन एक धावचीच्या स्वरूपात गणेश माने जावं लागेल माघारी. कॉलिंग नव्हतं, जागा तर सोडली होती, परंतु प्रॉपर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक विकेट गॉन. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 मोठे झटके सचिन जाधवने मात्र जरूर दिलेत आणि हीच गोलंदाजी मात्र अगदी कुठेतरी यशस्वी ठरताना श्रेयस 11 संघाकडनं पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय उमेशजी म्हात्रे सरांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मी करतोय सहर्ष स्वागत. नक्कीच. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 11, लॉस ऑफ दी 3 विकेट. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं सचिन जाधव यांनी. धावा खर्च केल्या त्यांनी 11, 11 धावा. धावफलक मात्र पाहायला मिळतंय टीम शिवशक्ती 11 येळगाव या संघाचं. दुसरं षटक रुपेश भावके, मॅन फ्रॉम घोळगाव, अष्टपैलू खेळाडू मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, तिथे मात्र फसला गेला. फर्स्ट सेकंड. हो एफर्ट्स खूप चांगले होते, परंतु प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. कौतुक करावं लागेल सचिनचं देखील, कारण स्वतः मात्र अगदी बॉल पर्यंत एफर्ट्स दाखवले त्याने कॅच घेण्याचा. कारण पावसाळी क्रिकेट आहे, थोडंफार अशा चुका घडतात, परंतु दाद दिली पाहिजे एफर्ट साठी. यावेळेस मात्र पहा बॉलर बॅकड्राइव्ह पाहायला मिळालाय. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम.
अमोल पाटील यांना. यस डीजे. आणि त्याचबरोबर गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना कालच्या दिवसामध्ये त्याला देखील पाहायला मिळालंय. आजचा अंतिम दिवस कारण ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीगचा अगदी आजच्या लढती या अगदी आपण पाहायला गेल्या तर अगदी अतितटीच्या पाहायला मिळतील. कारण अंतिम जी फायनल लढत असेल ती कोणत्या संघामध्ये असेल त्यांची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. आणि अगदी अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र या क्रीडा स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. संदीपजी नाईक साहेब हे देखील पाहायला मिळाले. संजीवजी नाईक साहेब माजी खासदार हे देखील इथे उपस्थित झाले. अनेक मान्यवर या ठिकाणी त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक साहेब हे देखील आज उपस्थित राहतील. त्याचबरोबर प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा अतुल बाबा भोसले यांनी देखील शुभेच्छा जरूर दिल्या गेल्यात या स्पर्धेसाठी. पुढे होऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्वप्नीलचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. ओहो यष्ट्यांच्या पाठीमागे धुरा सांभाळतायत अमित राज. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी राज केलं आज मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना अप्रतिम आणखीन एक मोठा झटका टीम शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव संघाला.
आलेत सुनीलच्या विरोधात. यावेळेस मात्र पहा धीम्या गतीने टाकलेला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. पाच बॉल शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस आणखीन एक मोठा धमाका धमाका बिग ब्लास्ट दीपक लोहारच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धक्का षटकाराचा. गरज 6 बॉल 17ची गरज असं म्हटलं जातं ना. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. नाम ऐसा करो कि आपका काम बन जाए और काम ऐसा करो आपके काम के देख के चल के आपका नाम बन जाए. बुमराह आलाय. बूम बूम बुमराह ऑन फायर होतोय. अप्रतिम 3 षटकार तर आलेत. आता महत्वाचं षटक. 6 चेंडू 17ची गरज. 6 बॉल 17 धावांची गरज. एका बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव तर दुसऱ्या बाजूला श्रेयस 11. दोन संघांमधली बिग मॅच बिग फाईट. प्रत्येकाला जिंकायचं आहे इथे. पाहूया 6 चेंडू 17ची गरज. अमितराज आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला मात्र स्वप्नील आहे. ओहो यावेळेस मात्र पहा ड्राइव्ह जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेलीये. फक्त एकच धाव. हो स्ट्राईक मला पाहिजे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस असेल कारण मोठे फटके येत आहेत आणि स्वप्नीलने देखील तेच केलंय आणि दीपकला आता स्ट्राईक वर आणलंय. पाहूया आता 5 बॉल 16 धावांची गरज. 5 चेंडू 16. ओहो 5 चेंडू 16ची गरज असताना अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र अगदी पहा बॅकअप नाहीये. बॅकअप नाहीये. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट सुनील चालखे यांनी केला जरूर. परत तिथे 3 धावा तर आल्या. 4थ्या धावेसाठी मात्र जागा सोडतील का? नाही थांबवलंय. 3 धावा आल्यात या बॉलवरती. बॅकअप नव्हतं आणि 3 धावा मात्र आपल्या टीम साठी मात्र जोडल्या गेल्यात. आता 4 बॉल 13 धावांची गरज. 4 चेंडू 13. एक मोठा ब्लास्ट आला तर सामन्यामध्ये काहीतरी ट्विस्ट निर्माण होऊ शकतो परंतु अमितराज चव्हाण अगदी अनुभव आहे गोलंदाजाचा. अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणले जातात. सनी स्पोर्ट्स उंडाळे संघाकडनं मात्र बिलॉंग करतात परंतु आज मात्र श्रेयस 11 संघाकडनं खेळताना पाहायला मिळालंय. आज मात्र आपला अनुभव पणाला लावतील की नाही. 4 चेंडू 13 धावांची गरज. स्वप्नील शेळके मॅन फ्रॉम शेळकेवाडी गावचा हा सुपुत्र. पाहूया 4 चेंडू आणि 13ची गरज. पुढचा बॉल. 4 चेंडू 13ची गरज असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि या बुमराला दीपकला स्ट्राईक वर आणलंय. आता 3 बॉल आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू 12. कारनामा सातत्याने करताना पाहायला मिळालाय दीपक लोहारला परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या या मॅच मध्ये दीपक लोहार आपल्या संघाला ही मॅच विजयी करून देईल का? परंतु अनुभवी खेळाडू म्हणून जाणला जाणारा अमितराज चव्हाण मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती हा अनुभव पणाला लावून आपल्या संघाला मात्र विजय प्रस्थापित करून देतील का? पाहूया. 3 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल. 3 चेंडू 12ची गरज असताना बॅटला वरचा ब्रश लागलाय आणि इथे बॅटची कडा परंतु इथे एकच धाव मात्र मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. स्लोवर डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन केलं. त्याला माहिती होतं की हा मोठा फटका खेळणार आहे त्यामुळेच गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा अचूक हाताळला आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आता 2 चेंडू 2-11ची गरज. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होईल का? आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होते. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि इथे पाहता पाहता रनआउटच्या स्वरूपात स्वप्नील शेळके बॅक टू दी डगआउट.
एक बॉल 9 धावांची गरज. 1-9. अनुभवी गोलंदाज का म्हटलं जातं त्याची चर्चा मात्र आज खऱ्या अर्थाने मात्र दाखवून दिली आणि हा सामना इथे